अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेली तेल विकत घेण्याची रशियाकडून तेल विकत घेण्याची सवलत संपुष्टात आली आहे। रशिया आणि इराणच्या तेल खरेदीसाठी दिली जाणारी तात्पुरती सवलत अमेरिकेनं रद्द केली आहे। रशिया आणि इराणकडून दिल्या जाणाऱ्या तेल सवलतीचं नूतनीकरण केलं जाणार नाही। भारतासह आयातदार देशांसमोर आता कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत मोठं आव्हान आहे। भारताला तेल आयातीसाठी आता अधिक पैसेही मोजावे लागू शकतात। अमेरिकेनं 5 मार्च रोजी भारताला 30 दिवसांची विशेष सवलत दिली होती। त्यामुळे निर्बंध असूनही भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी मिळाली होती। डॉक्टर अनिकेत भावठणकर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत। डॉक्टर अनिकेत, याचे परिणाम भारतासह जगावरती कसे पडू शकतात? पुढे काय वाढून ठेवलेलं आहे? मला वाटतं की कुठेतरी प्रेशर टॅक्टिक आहे। म्हणजे या आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा इराण सोबत चर्चा होणार आहे आणि रशिया हा इराणचा साथीदार असल्यामुळे ओव्हरऑल जगाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव टाकण्यासाठी आणि त्याच्या मार्गे इराणवर दबाव टाकण्यासाठी हा कुठेतरी हातखंडा अमेरिकेने अवलंबलाय असं दिसतं। पण अर्थातच त्याचे आर्थिक परिणाम भारतावर होणार आहेत आणि स्ट्रॅटेजिक पण निश्चितच होणार आहेत। भारताला ती कसरत करावी लागणार आहे आणि कुठला तरी एक मार्ग चूज करावा लागणार आहे। धन्यवाद डॉक्टर अनिकेत, तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी।